मंडळी, आषाढी एकादशीला काही शुभ झाडांना स्पर्श केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊन मनोकामनापूर्ती होत असते. तर हे चमत्कारिक पवित्र झाडांचा उल्लेख आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये केलेला आढळतो. त्यामधील पहिले झाड म्हणजे तुळशीचे झाड, त्यानंतरचे झाड म्हणजे शमीचे झाड, त्यासोबतच बेलाचे झाड आणि पिंपळाचे झाड हे देखील पवित्र झाडं मानली जातात. त्यासोबतच केळीचे झाड देखील पवित्र मानले जाते. अशा झाडांना या दिवशी स्पर्श करावा. त्यासोबतच जल अर्पण करून हळदी कुंकू तुपाचा दिवा दीपधूप दाखवावा आणि 11 प्रदक्षिणा घालाव्यात व या झाडांना स्पर्श करून मनातील इच्छा बोलून प्रार्थना करावी. तसेच या दिवशी सुपारी आणि 21 तांदळांचा प्रभावी उपाय देखील आपण आवर्जून करावा. एक सुपारी तांबणात घ्यावी, तसेच 21 तांदूळही घ्यावेत आणि देवघराजवळ बसून दिवा प्रज्वलित करून घ्यावा. त्यानंतर सुपारीवर अभिषेक करून हळदी कुंकू अक्षदा दीपधूप दाखवावा आणि श्री विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण करावं आणि दुसऱ्या दिवशी ती सुपारी आणि 21 तांदूळ लाल कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवावे. यामुळे माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम आपल्या वास्तूवर राहतो. श्री स्वामी समर्थ.